मुंबईमध्ये वरळीत नारी वंदन विधेयक नामंजूर झालं आणि त्याविरोधात भाजपनं जनआक्रोश मोर्चा काढला होता। ती महिला जी समोर आली होती त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती आणि त्याचा संताप एका महिलेनं मंत्री गिरीश महाजन यांच्यावर काढला। गेट आउट म्हणत तिनं मोर्चेकरांना सुनावलं। मात्र 2 आठवड्यानंतर आता या महिलेनं समोर येऊन आपली बाजू मांडली आहे। मोर्चाच्या वेळी फक्त मंत्री गिरीश महाजनांनीच त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असं तिने म्हटलंय आणि यावेळी त्यांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीही राजकारण करू नये असं त्या महिलेनं ठणकावलंय। महाजन was actually the only person in that rally जिन्होंने एटलीस्ट ये सुनने की कोशिश की कि मैं कह क्या रही हूँ। On his instructions, the 2 buses were moved और हम सब ने U-turn लिया और हम मेन रोड ज्वाइन कर पाए। Now, I would like to bring up one really important thing here. Please do not use my shoulder to take aim or pot shots at anybody, क्योंकि आप सभी political parties are guilty of the exact same offense. आपण पाहतोय की या महिलेनं आता आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे की आपण त्या ठिकाणी चिडलेलो असताना मात्र फक्त गिरीश महाजनांनीच आपलं बोलणं समजून घेतलं आणि तिथं बाकीच्यांनी आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करायचा प्रयत्न करू नये अशा प्रकारचं मत तिने आता काही दिवसांनी व्यक्त केलेलं आहे। या महिलेची प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे। वरळीच्या मोर्चामध्ये ही महिला या महिलेची प्रतिक्रिया गाजली होती।